नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या मुलींसाठी आहे. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे अक्षरशः पुणे शहरात सुद्धा बालविवाह जे आहे ना आता सुद्धा सुरू आहेत. महिला व बाल कल्याण विभागाकडून ही माहिती आलेली आहे की बऱ्याच ठिकाणी असे बालविवाह जे आहेत ना, मला वाटतं काहीतरी 32 ठिकाणी हे बालविवाह जे आहेत ना ते रोखण्याचं काम आता करण्यात आलेलं आहे. तर या माध्यमातून तुमच्या जर संपर्कामध्ये कुठेही असं जवळपास बालविवाह होत असेल तर 101-098 या क्रमांकावर नक्की कॉल करा आणि त्याची माहिती द्या. संबंधित जेवढेही व्यक्ती असतील नातेवाईक त्या बालविवाहामध्ये जे सामील असतील जे कोणी, त्या सगळ्यांवर कठोर कारवाई होणार आहे कायदेशीर. आता मी हा मुद्दा का घेतला त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. झाले माझा सुद्धा बालविवाह झालेला आहे. मी 10 वर्षाची होते तेव्हा माझं लग्न हे झालेलं आहे आणि बालविवाह झाल्यानंतर त्या मुलीची पण काय अवस्था होते हे मी तुम्हाला सांगणारे जिवंत उदाहरण आहे. माझ्या याच विषयावर मी लवकरच बालविवाहावर एक विषय जो आहे तो एक व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर करणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी या विषयावर व्हिडिओ शेअर करायला पाहिजे का? कारण ह्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येणार आहेत की बालविवाह झाल्यानंतर काय त्या मुलीची अवस्था होते. सगळ्यात जास्त जर बालविवाह झाल्यानंतर जर कोणाला वाईट परिस्थिती जर कोणावर निर्माण होत असेल तर ती आहे त्या मुलीची. मुलगा काय हो दुसरं लग्न करून घेतो काही काही वेळेस, असं झालंय माझ्या बाबतीमध्ये. माझा स्वतःचा बालविवाह झालेला आहे म्हणून मला हा अनुभव चांगलाच आहे आणि माझ्या आयुष्याची त्यावेळेस कशी वाट लागली हे सुद्धा मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्कीच कोणीही असं मला असं वाटतंय, त्यामुळे कुठल्याही पालकांनी आपल्या मुलींचा जो काय आहे तो बालविवाह अजिबात करू नका. विवाहासाठी वय किती असतं तर मुलाचं 21 वर्ष पूर्ण पाहिजे, मुलीचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि जर मुलाचं 21 वर्ष पूर्ण नाही, मुलीचं 18 वर्ष पूर्ण नाही आणि जर लग्न होत असेल कुठे तर त्याला बालविवाह म्हणतात. तर नक्कीच तुम्ही या संदर्भामध्ये थोडंसं जागरूकता बाळगणं गरजेचं आहे. आणि असं जर कुठे होत असेल तर एक सुजाण नागरिक म्हणून ह्याची माहिती आपल्याला देणं बंधनकारक आहे. सांगितलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर नक्की कॉल करा अशी कुठली माहिती मिळाली तर. लवकरच या विषयावर व्हिडिओ शेअर करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.